आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, काय अपडेट? खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने 125 जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता। मात्र याचबरोबर त्यांनी शिवसेनेला सोबत घेण्याचंही ठरवलं होतं। याआधी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या 3 बैठका झाल्या, मात्र अद्यापही त्यावर तोडगा निघालेला नाही। त्यामुळे इतर शहराप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजप आणि शिवसेनेच्या अधिकृत जी युती आहे त्या संदर्भात अद्यापही घोषणा न झाल्याने जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये मोठा संताप दिसतो आहे। कारण की सगळेच वेटिंगला आहेत। शिवसेनेकडनं ज्या पद्धतीनं जागा मागितल्या गेल्या होत्या त्या जागा भाजपकडनं दिल्या जात नाहीयेत अशी माहिती सूत्रांकडनं मिळते आणि त्यामुळेच युतीचं घोडं अडलेलं आहे। दुसरीकडे अतिशय कमी कालावधी उरलेला असताना देखील भाजप आपल्या याद्या जाहीर करत नाही। त्यामुळे शिवसेना संभ्रमात आहे की नक्की कोणासोबत युती करायचं। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आधीच सांगितलं होतं की शिवसेनेचे नेते जे आहेत ते अशा पद्धतीने युतीसाठी बोलणी करायला आले होते। मात्र आता शिवसेना जी आहे ते एकाकी पडल्याचं दिसतं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सोबतही बोलणं त्यांचं पुढे जात नाही आहे आणि भाजपही या युतीची अधिकृत घोषणा करत नाही। त्यामुळे पुढच्या काही तासामध्ये जी काही वेळ आहे त्याच्या आधीच शिवसेना जर आपली भूमिका घेणार नसेल तर मोठा बंडखोरी जी आहे ते दोन्ही पक्षात होऊ शकते आणि त्यामुळे शिवसेना आपली अधिकृत भूमिका कधी जाहीर करेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठीक आहे गोविंद, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।